जरा मोहाला आकळा. आज माणसं कशाला आहेत? 4 रविवार सुट्ट्या आहे, 2 शनिवार घरीच येतो, 80,000 पगार आहे तुला. तू काय गाडा मोडीतो असा ऑफिसात? 11ला जातो, 5ला घरी येतो, 3 वेळा तर घेऊन जातो. 1 तास जेवायची सुट्टी घेतो, तरी गरीबाचे 10-20 खातो. आणि रिटायर झाल्यावर येणा होतो. आला बिरोबाच्या यात्रेला इकडून पार्सल घेतो, खातो कोणी केले कर्म झाले भोगाले, केले कर्म झाले भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, त्याची भोगाले. आया पण सांगतो अटॅक येतो याला एकच कारण, समाधान नाही. आणि मला एक उत्तर द्या महाराज, तुम्ही काय येताना आपण आणलंय हो, आणि काय नेताना आपल्याला न्यायचंय, आणि काय मागच्या अवलादींसाठी कमवून फायदा आहे? तू जर कमीतच राहिलं तर मग जगतो कवर. त्या म्हाताऱ्याचं 22व्या वर्षी लग्न झालं, 24ला म्हातारा व्हायला निघाला, 3 पोरी झाल्या, 2 पोरं झाले, 5 पोरं झाले, येरय खाल्ली, 100 पत्र्याची शेड बांधली, वाटेच्या खाली जनावर, म्हातारं ठणठणीन गप्पा हाणते. 70चं म्हातारा अजून 45 वाचित, आणि 80चं म्हातारा अजून आळंदी ते पंढरपूर 22 दिवस पायी चालत आहे. 80चं. इथं एक नातू इंग्लिश मिडियमला घातला, जाड काचा त्याच्याच माहिती, त्याला ती ज्युनियर केजीला आहे. ते सिनियर केजीला गेले आंधळ होईल ना ते. आणि माणसाने प्रगती केली. अहो प्रगती नाही केली आपण अधोगती केली. प्रगती नाही केली आपण काय केली? अहो हे सांभाळता आलं नाही, बाकी सांभाळून करतो काय? आपले डोळे गेले आणि टीव्ही चालू झाला, काय करू त्याला? आपले गुडघे गेले आणि दिंडी निघाली, पडला उताना खाटाव. सांगा देवाला मिटलं आपलं आता, मर मग. बंगलेवाल्याच्या पुढे, बंगलेवाल्याच्या गेट मध्ये भिकारी गेलं. बंगलेवाला बेवडं होतं नालायक. तो भिकाऱ्याला म्हणला बाहेर रेख, जर गेट मध्ये दिसलं तर तंगड्या तोडीन. तो भिकारी म्हणला मी असाच होतो. अरे तू तरी तंगड्या तोडीतो, पण मी पोत्यात घालून भिकारी हाणीत होतो. आता माझे हे दिवस आले, तुला सांगाय आलो. महाराज शर्ट किती फाडा त्याला धागाचे, धोतर किती फाडा त्याला धागाचे. माऊलीची ओवी 11व्या अध्यायात, किरडो जरी कापडाचे, कापड फाडीतच न्या, त्याच्यातून धागाच देणार. तुम्ही जगात काही करा, शेवटी पावशे सुतळी, हातपाव गुलाल, 3.5 बांबू, 1 रुपया, 1 मडक, 2.5 मन सरपण, 1.5 किलो मुरमुरे आणि 1 हार. टोटल बिल 235 रुपये 80 पैसे, जीएसटी धरून 240. पुढे बाजार कर. आणि फक्त श्रीमंताच्या अंत्यविधीला जास्त लोक येतील आणि गरीबाच्या कमी येतील, पण दूरच. अजून तर काय कोणच्या कपाळाला नोट चिटकवली नाही, ठोकळाच. म्हणून त्यांनी ठोकळा बंद केला नाही. ठोकळा नाही बंद केला का? तो प्रत्येकाला लागतो, त्याला लागणारच आहे. कारण सगळ्यांना लागणार आहे. तो काय किती कमवा महाराज. मागच्या कीर्तनातलं पहिलं वाक्य, अटॅक यायचा नसेल तर समाधानी राहा आणि माझं नाही असं म्हणा, सुख मिळेल. एवढी 9वीचं क्वार्टर पेत आहे, 9वीचं 15चं असं एवढं टाईट पाहते बापा कधी. आणि ते बापालाच म्हणते तुझं मी तुझं, मग तुझ्यातून माझ्या तेवढा फरक कसा? त्याचा बाप म्हणला, आता मी म्हणतोय बा माझ आहे. मग एवढंच फुल प्यायला जागा नसलं, सगळ्यात चिकनी घुसली. चिम्मादी लागले तर वडाला धरलं, वडालाच राहिलं. पिकअप गेली निघून, डांबरीवर पडलं मी आलं.
आणि त्याच्या 10व्याला इंदुरीकडचं प्रवचन ठुलं. काय वांग सांगायचं का मॅडम? हो, ग्रामपंचायतीची निवडणूक लागली ना, लोक बिस्लरीनं हात धुत्या आणि रस्सा तर पितीच नाही हो, नुसती खांडच खांद्यात लाल जुलाब त्याला 1.5 महिना. आता 15 दिवस झाला बसला थोबाड वासून ठियो. आता धरतोच गाला सात संपला सीझन. भाऊ पावसाळ्यात संपल्यावर कुठं खेकडं निघते का भाऊ? महाराज जगाने रात्रंदिवस आम्ही आरडून आरडून पोरं थोडीशी सुधरीत आणायची. आम्हाला पोरं सुधारायला किती वर्ष लागत आहेत? 5. आणि यांची 1-1.5 महिना गंमत लागली का यांनी ती सगळी टोळी वापरून घ्यायची. यांनी 1.5 महिना पुरे मुतवायची ती आणि यांचा फायदा करून घ्यायचा आणि परत आमच्या वोखंडी आणून घालायची. आम्हाला परत सुधारायला 5 वर्ष लागली. परत त्यांची गंमत आली. त्यांची 1.5 महिना हे अवलादींचा 1.5 महिना निघतो. यांना काय 1.5 महिना फुकट मिळती. ज्याला सायकली बसायची अक्कल नाही त्याला इनवा, आणि ज्याला वड्याची मिळालं तो बुचणं तोडितो असा, आणि ज्याला वड्याची मिळालं. महाराज पाया पडून सांगतो कीर्तनात, एक माणूस जर घरात व्यसनी झाला ना महाराज, तर ते घर 3 पिढ्या माग आलं समजायचं. आपल्याला नुसतं वाटतं मग जग सुधरत चाललंय, जग सुधरत चाललंय. एक 18, 22 आणि 20 वर्षाचा पोरगा दारू प्यायला लागला ना महाराज, तर तुम्ही किती प्रगती करा ते घर पुढे जाईल. अरे तुम्ही किती कष्ट करा, कितीही तुम्ही पुढे जाल, कधीच जाऊ शकत नाही. एक मुलगा, आज वाक्य सांगतो तुम्हाला महाराज, 80% पुरींचे बाप पुरींचे लग्न करून पश्चाताप. कॉफी करतो ना आलाय का तू? मी आयुष्यभर काबाड कष्ट केले बिचारा माझे. कांदे विकायला गेलो तर मी उपाशी उन्हात मार्केटमध्ये बसलो. नालाय का तुझी फी भरून तुला मोठं केलं, तुला 35 मार्क पाडवत नाही टोणग्या. नापास झाल्यावर आपल्या घरात यायचं नाही, आजच यायचं नाही. पण फटकून टाकला पाहिजे पोऱ्या. 35 मार्क पाडव ना टोणक्या तुला. रिकामा जागा 5 मार्काला आहे, जोड्या 5 मार्काला आहे. एका वाक्यात उत्तर मग तू करीत काय होता वर्षभर? थोबाड भाई, ही सख्या बापाची लक्षणं आहेत. फटकून टाकलं पाहिजे पोरग. पोऱ्या म्हणलं मी घरातून निघून जाईन, कपडे पिशवीत घालायचे त्याचे. मी करील प्रयत्न परत. झटकून टाकला पाहिजे पोऱ्या. हा पोहा आणि त्याला खत पाणी आहे ना इकून. हातीलय हितलय खताची मोठी गोन. ही म्हणती परीक्षेचा काळ आहे, त्याला बोल नका, तो काही करील. काय करेल तो? अरे पप्याची आई, त्यानं काय करायचं ठुलय. सुधारले लोक, सुधारले. आता लोकांनी एक नवीन शब्द काढलाय, जग बदललं. काय डोंबलं बदललंय. धोतर गेलं आणि पायजामा आला, पायजामा गेला आणि जीन आली, जीन गेली आणि बरमुडा आली, आणि हळूहळू लोक मोकळी होत आली. सुधारली लोक. मावळ्याचा बाजार नाही तर गड्यानी मिश्या काढायच्या आणि बायकांनी चपला घालून चपात्या करायच्या, गड्यानी बुटं घालून जेवायचं, पूर्णी पोरांचे कपडे घालायचे, 2-4 इंग्रजी वाक्य बोलायचे, बापाची जमीन इकायची आणि माझी हाणायची. सुधारलं जग, सुधारलं. आतली चड्डी नाही, काय ना 6,000चा मोबाईल आहे हातात, आणि आतली चड्डीच नाही. चैन उघडी ना आतूनही मोकळा, कायम रेंज मध्ये, कधीच कवरे क्षेत्राच्या बाहेर नाही. सुधारलं जग. सांगा मला, कीर्तनात बसलेले सगळे पुढारी लोक, तुम्हाला जर वृद्धाश्रमाच्या उद्घाटनाला रिबीन कापाय बोलावलं, तुम्ही भाषण काय करणार? तुम्ही म्हणणार का याची भरभराटी हो? तुम्ही म्हणणार का ही काळाची गरज आहे? तुम्ही म्हणणार का हे विकासाच्या दृष्टीने उचललेलं ठोस पाऊल आहे? वृद्धाश्रमाच्या उद्घाटनाला एकच भाषण करा सगळे पुढारी. जितक्या जोरात सुरू केला तितक्या जोरात बंद करा. आपल्याकडे वृद्धाश्रम असावा. 9 महिने तिने कुशीट, कुत्र्याला बिस्किट आहेत, काहींच्या बापाला भाकरी नाही, काहींचे कुत्रे गाडी तिंडत, त्यात कुत्र्या बरोबर. काहींच्या बायका सासऱ्याशी बोलत नाही, टॉमीशी बोलती, टॉमीशी. कुत्र्याशी गप्पा हाणती. तरी तिचा नवरा म्हणतो आमचा टॉमी घरी असलो पप्याच्या आईचा फुल टाइमपास होतो. सुधारले लोक. एक वाक्य ध्यानात ठेवा, ज्या दिवशी आईच्या गालावर हसू राहील, बापाच्या चेहऱ्यावर समाधान राहील, आणि प्रत्येकाच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल आदर राहील, त्या दिवशी जग सुधरेल. काय धर्म कळला आम्हाला?
शिवजयंतीला 90 हाणायची, शिवजयंतीला 90. शिवाजी महाराज की जय भोंगळा करून हल्ला पाहिजे. नालाय धर्म पाळायचाच नाही, फक्त घमेंडीत जगायचं. पाया पडून सांगू, घमेंड कशाची करा लय दिवस टिकत नाही. तिला काही काळ आहे, तेवढ्या काळापुरती ती चालती, जिरती जिरती जिरती. 2 वर्षापूर्वी आपल्याकडे जागेवर डाळिंब होतं 1200 रुपये, 2000 रुपये जाळी. माणसंच भांबावली. एकादशही नाही, सोमवारही नाही, कायम डोळे लाल. बायकोला स्कूटी, पुरीला लुना. बापन पोरं धाब्याव, डोळे लाल. देवाने मीटिंग घेतली, यांना आकळवलं पाहिजे. मग देवानं तेल्या नावाच्या रोगाला फोन केला, खंदूनच टाकली. स्कूटी गेली, उरली होती तार त्याची क्वार्टर प्याला मोकळा झाला. गावात लोकांची लग्न मोळ. देव येतो. जेव्हा 5000 रुपये कांदा होता मागच्या 15 वाड्यात, तेव्हा आपली चिंगळी होती. लोकांनी 5000 घेतली, तेव्हा आपण चिंगळी उजळत होतो. आता चिंगळी फुगली तर 1500 रुपये आले. आता तो 700 रुपये होईल, तेव्हा आपला कांदा वापस सोडून बाहेर येईल. काय उपयोग त्यात? देव येतो महाराज, असं नाही चालत. भाषण करून देव सुधारणार नाही. इंग्रज गेल्यापासून भाषण चाललीत. शेवटी ऐकायला लोक येईना. आता रोजाना आणावं लागायचं पहिल्या. मग आता सभेला येणारे लोक काय, त्यांना पिकअपचं भाडं द्या, रस्सा द्या, खांड द्या, जुला भाऊ द्या, मग येऊन बोखांडी बसू द्या आमच्या, ते भांबेल. आता एवढी लोक सभेला आणायची असती तर 5 लाख लागले असते. आणि गप्पा सोया 400 पोलीस लागले आले. ओ संप्रदाय तो संप्रदाय, तिकडं चालत असत मला. सोनाराच्या दुकानाच्या शेजारी भिडीवाल्यानं दुकान सांडलं. सोनाराच्या गल्ल्यावर परिणाम होतो. हो ते सोनाराचं काय झालं तर 30,000 फीट आहे, याचे 30,000 वाला पिढी जाईल. याच्याकडे काय, एक मिळालं कांदे कापू कापू, एक मिळालं लिंबू पिळू पिळू. बरं खाणारं गिराईक काय लय फुगीर. मटकी टाक, कांदा टाक, लिंबू पिळ, मिरच्या दे, लिहून ठेव. लिहून ठेवून मागायला गेला का, माणसात पैसे मागितले नाही देणार, गेला उडत. माणसं माझ्याकडे मागितले भेळीचे पैसे, माणसात उडत गेला. काय करायचं कर, नाही देत. मागचे नाही ना आजचे नाही. सध्या मुलीच्या बापासमोर 3 प्रश्न आहेत आणि पोराच्या बापापुढे एकच प्रश्न आहे. पुरीच्या बापापुढे सध्या 3 प्रश्न आहेत. सर्व्हिस आहे, शेती नाही. शेती आहे, सर्व्हिस नाही. दोन्ही आहे, कार्ट सुईचं नाही. ते रिक्षात टाकून आणावं लागत. हे 3 प्रश्न पोरीच्या बापा पुढे आणि पोराच्या बापा पुढे एकच प्रश्न आहे, कोणची का मिळालं. एवढा वळू पिवळा होऊ द्या, कोणची का मिळालं. भले तिला 2 पोरं का असं सांभाळू बापा. आता काय करत टाकून दिलेल्या पोरी सुद्धा या 2 वर्षात लोक धनाधन करायला लागले, तर काय करतील काय. बरं बापा पुढे असा प्रश्न आहे, हा सांड जर पिवळा केला नाही हा काही करीन ना. याला पाहिलं डीजेला घाम येतोय, धडधड करतोय डीजे. बायको सुरुवातीला होती नाही, मधी आहे, शेवटी नाही. बायको सुरुवातीला नव्हती, मधी आहे, शेवटी नाही. नाही शेवटी काय नाही, शेवटी बायको नाही, काही नाही. आपण आपली खाट आणि करेल कर्म. काय केलं म्या, काहीच नाही केलं. तो जे केलं ते कोणीच केलं नाही. तो 80,000चा तमाशा गावात सुईचा होऊ दिला नाही. आणि सप्त्याक कधी डोकून पाहिलं नाही. मग गावात सप्ते करायला त्रास होती, जत्रा करायला नाही होत. सप्त्याची मीटिंग बसल्या बसल्या एक जण म्हणतो, करायचं आहे काय यंदा. हा मग मागच्या हिशोबाचं बोला. मी एक म्हणलं, तुम्हाला मागचं काढायचंय का. सप्ताह गेला उडत. हे भैया वया. आणि जत्राचं कसं आहे, हे पहा पोरं गावात तमाशा सोयीचा होऊन देती नाही. तमाशा यंदा आणायचा नाही.
चौजाती गावाची. उठला एक जण कोपऱ्यातून, का नाही आणायचं बा? आपल्या पांढरीचा नियम आहे, बाई नाचल्याशिवाय पीक पाणी नाही. मग पहा, चांगलं सांगणं आपलं काम. लोक म्हणले पैशाची अडचण येते, 100 जास्त काढा पण बाई आली पाहिजे. 80,000 तमाशा आणला गावात. आपल्या गावचे 5-25 सांड, शेजारच्या गावचे 5-25 वळू. ती मंडळी वाजली का गोळा होती, ती बोलवाय नाही लागत महाराज. तुम्ही पहा महाराज, हळदीला 100-200 लोक, साखरपुड्याला 100-200 लोक, पण नवरदेव मिरवायला निघायचा टाइम कुडून पोरं येतात. 10 मिनिटात गँग तयार झाली. तमाशा काही सोयीचा होऊन देती नाही. बायांच्या अगोदर त्या वळूनचा एक डाव. मग ज्याच्या ताब्यात वही येते माईकवर बोंबलं तर शांत बसा. गावची इज्जत घालू नका, मोठ्या कष्टानं बाई आणली. त्याच कार्ट खालून म्हणतो वन्स मोर शांताबाई. हा लगेच म्हणतो कोणचं बॉम्ब आणलं? लोक म्हणले तुझंच आहे. माझं? ते माझं असू शकत नाही. लोक म्हणले नाव आहे मग तुझ्या, मग पाय काय. चांगलं करायला त्रास आहे महाराज, वाईट करायला त्रास नाही. पण एक ध्यानात ठेवा, वाक्य लिहून घ्यायचं. हेंद्रिकेचे वाक्य, सत्याला त्रास आहे पण जय निश्चित आहे. लय सावध राहा. उत्तर तुम्ही नाही. स्वप्न खरं, स्वप्न आहे किंवा नाही? आहे. बरं खरं आहे का खोटं आहे? चूक. स्वप्न खरं आहे. तुम्ही म्हणा आता जमलं. स्वप्न खरं आहे पण जागृतीत नाही. जवळ तुम्ही स्वप्नात आहे तवर स्वप्न. मग काही माणसं स्वप्नात राजे होत्या. एखाद्याचं लगीनच जमत नसलं, 7 सीझन फेल गेली, जमलं बुवा, झाला नवरदेव, बसला घोड्यावर घोडा. बसला घोड्यावर घोडा, आली शांताबाई, हल्ली घोड्यानं उडी, फाटली गोदडी. कोण खात यांना? काहीला पाहुणे येईन, काहीला आले ते देईन, काहीला दिली ती राहीन, काहीला राहिली तिला पोर होईन. काय मेन काय पोर कमी पडले, एवढ्या शाळा झाल्या, मास्तर पोरं सापडले त्यात. आपल्याकडे घाला बा. अरे एकच आहे, घालाव कुठं कुठं. पोर काय अर्जंटियाची गोष्ट आहे का? तू गाडी वाट्या उभी कर, मी आतून पोर आणतो. जेव्हा लोकांना 5-5 पोरं होत होते तेव्हा तुम्ही शाळा काढल्या नाही. आता लोकांनी कार्यक्रम बंद केला तर तुम्हाला उता आला. मावळ्याचा बाजार झाला सगळा. क्वांटिटी वाढल्यामुळे क्वालिटी राहिली नाही महाराज. कोणत्या क्षेत्रात सध्या क्वालिटी नाही? कोणत्या क्षेत्रात नाही? संप्रदायातही क्वालिटी राहिली नाही, मेडिकल क्षेत्रातही क्वांटिटी वाढली, क्वालिटी नाही राहिली. क्वालिटीच नाही. पूर्वी 70-62% मुलगा आरामशीर मेडिकलला जात होता आणि ब्रिलियंट. आता काय? आता 510 मार्क आहे पोराला, 500 पैकी 10वीला. मग ते विकल्पाचे द्यावा लागले ना. 6 सोडवायचे होते, 5 सोडवले, ते द्यायची पाळी आली ना. काय याच्यापेक्षा काय? बरं जाऊ दे. इंग्रजीत मार्क पैकीच्या पैकी पडू शकतात, समजा पडू शकतात, गणितात तर पडू शकतात, विज्ञान मराठीत पडतील का? आता मराठीला 100 मार्क पाडणारी पोरं आहेत. मी शाळा निघाल्यात कुडून, काही काना मात्रा उकार रस्व दीर्घ पूर्णविराम हाय का नाही? मेलं का सगळं? एकच शब्द शिकवणार आता तुम्हाला मी. फक्त फटाफटा तुम्ही बोलत जायचं. आता संसार काल नव्हता, आज आहे, उद्या आहे. बोला पटकन. संसार अपूर्णांक आहे का पूर्णांक आहे? अपूर्णांक आहे. कधी पूर्ण होणार आहे का? थोडाच. आजीबाईला विचार ना कसं काय चाललंय. ती म्हणते बस 3रीचं जमलं का मी मोकळी झाली. तुझ्या डोक्यात फरक झाला बाई. 3री जाती तर पहिली बाळात पण आली ती, पहिली बाळात पण आली ती, 2री ऑपरेशनला येते. तू नक्की मोकळी कधी होती? एखाद्या म्हाताऱ्याला विचार कसं काय? बास वरच्या तुकड्यात पाईपलाईन करून बारं काढलं का मी मोकळा झालो. गाडव तू पुढे बारं काढित होतो, मागं सायपण उकळती, सायपण जोडीत होतं, नट डिल्ला होतो, नट बसत होतं, चमडं खलास होतं, चमडं बसत होतं, डीपी जळती, डीपी बसती, तयार आटती. तुला मेल्यावर सुद्धा बांधून न्यायचे सुतळीनं. तू उठून पाहायला बसलाय. सगळे भाऊबंद आल्यात का? अहो महाराज 15 अध्यामध्ये 54 नंबरची ओवी आहे. 15 अध्यामध्ये 54 नंबरची ओवी. हातावर नंबर लिहून ज्ञान घरी गेल्यावर पाहा. या फळना चुंबिता फुलना थोरंबिता. त्याला फळही नाही फुलही नाही, ते झाड वांज आहे. संसार हे वांज झाड आहे, ते कधी पुरं होत असतं. हा संसार चांगला करा हे होईल, याच्या वाचून काय आणलंय? लग्न झालं पोरग होणार, त्याची काय मिटिंग घ्यायची?
माणसं म्हणते झालं भाऊ त्याला पोर, मग आता यानं बायको केलं शेजार त्याला पोर होईल. संसार येतो त्याच्यात काय एवढं विशेष येतो. काले होता आज आजा गेला पंजा गेला देखत बाप. एक वाक्य सांगा महाराज, कष्टाने श्रीमंत झालेली माणसं वेगळी आणि बापाच्या इस्टेटवर आईती श्रीमंत झालेली माणसं वेगळी. एक भांडे घासणारीची मुलगी सीए झाली, कौतुक आहे का नाही. एक फाटक्या धोत्रातल्या शेतकऱ्याचा मुलगा तहसीलदार झाला, कौतुक आहे. आमदाराचं पोर आमदार झालं, काय नवीन. आणि आपले लोक अरे नाहीच त्याच्यात काही, त्यात काय एवढं विशेष आहे. अहो ते पिढी जाते आणि ते लावूनच धरतात. ती हुशार मंडळी असते ती. बाप दमत आला का पोरगा आलंच बाहेर काढते ती अशी उजेडे नाही. लगेच 5-50 वाढदिवसाची बोर्ड लावून द्यायची, 5-50 याडपाट गोळा केले का झाले युवक संघटन. ती हुशार मंडळी राहती. आपली